नमस्कार, मी प्रीती प्रभाकर होट्टे. आपल्या संख्यांचे प्रकार याच्या पुढील भागातील व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या अशा संख्यांची माहिती पाहिलेली आहे. या संख्या समजण्यासाठी तुम्ही मागचे व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजेच ट्रँग्युलर नंबर हा प्रकार पाहणार आहोत. तर ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय? कुठल्याही संख्येच आपण ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या पाहिलेला आहे, या वर्ग संख्येमुळे त्यांचा सेम कॉलम आणि सेम रोज अशा प्रकारचा चौरस तयार होतो. त्याप्रमाणे ट्रँग्युलर नंबरमध्ये हा ज्या त्रिसंख्या त्रिकोणी असतात त्या संख्येपासून एक त्रिकोण तयार होतो. उदाहरणार्थ एक कुठलीही संख्या त्रिकोणी संख्या घेतली तर त्या संख्येपासून त्रिकोणी संख्या तयार होते. उदाहरणार्थ तीन ही संख्या आहे, यापासून एक त्रिकोणी संख्येपासून एक त्रिकोण तयार होतो की 1, 2 आणि 3 असा एक त्रिकोण तयार झालेला आहे. त्या 3 बिंदू टाकले तर त्यापासून एक त्रिकोण तयार होतो. म्हणून 3 बिंदूच्या 3 संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हटले जाते. मग यामध्ये खाली पायामध्ये किती बिंदू आहेत तर 2, म्हणजेच 3 या त्रिकोणी संख्येचा 2 हा पाया आहे. 3 ही एक त्रिकोणी संख्या आहे कारण या 3 बिंदूपासून एक त्रिकोण तयार झालेला आहे. आणि याचा पाया कोणता आहे तर 2 हा बिंदू असलेला. मग 2 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर 3 ही आहे. मग त्रिकोणी संख्या नेमकी ओळखायची कशी? तर त्रिकोणी संख्येची मूळ कन्सेप्ट म्हणजेच 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होय. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे कुठलीही एक संख्या घेतली, तुम्ही 2 घेतली, 2च्या पुढची संख्या क्रमवार संख्या म्हटलं तर 3, 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच ही त्रिकोणी संख्या होय. आता 2 गुणिले 3 6, 6 2 3 म्हणजेच 3 ही त्रिकोणी संख्या आहे. मग कुठल्या संख्येशी आपण घेतली? 2 या संख्येची पुढची लगतची संख्या घेतली म्हणून 2 हे हा त्या संख्येचा पाया आहे. 2 हा पाया असलेल्या त्रिकोणी संख्या 3 आहे. म्हणून कुठल्याही संख्येच्या क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या असा याचा अर्थ आहे. 2 क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे द नंबर मल्टिप्लाइड बाय नेक्स्ट नंबर डिवायडेड बाय 2 इज कॉल्ड ट्रँग्युलर नंबर. कुठल्याही संख्येचा जेव्हा पाया असतो, आपण कुठलाही पाया धरू त्यावेळेला मग त्याप्रमाणे एक सूत्र त्याचे सांगता येईल. आपण जो पाया घेऊ कुठल्याही संख्येची, आपण विचारलं की 5 या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती, त्याचा अर्थ 5 या त्या संख्येचा पाया असेल. मग 5 हा पाया असेल तर त्याचा नेक्स्ट नंबर 6 डिवायडेड बाय 2. इथंच आपण काटाकाटी करू शकतो किंवा त्याचं संक्षिप्त रूप देऊ शकतो. बेक बे बेत्रिक 6, 5 गुणिले 3 15 म्हणजेच 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या 15. आपण एकदा ताळा करूयात, 5 पाया घेऊयात. 1 2 3 4 5. ज्याप्रमाणे आपण रांगोळीची ठिपके काढतो त्याप्रमाणे त्रिकोणामध्ये बिंदू द्यायचे आहेत. त्यानंतर वरचा 4चा राहील, त्यानंतर वरचा 3चा, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 1. आता पाहूयात 5 पाया असलेल्या पूर्ण त्रिकोणी संख्येमध्ये एकूण 15 बिंदू आहेत का? 5 आणि 4 9, 3 12, 2 14 आणि 1 15. म्हणजेच 5 या पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या 15 आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात, कुठलाही नंबर 1 देतील, त्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती असेल असे ओळखायला लावतील. त्यावेळेला काय करायचं? ती संख्या घ्यायची, त्याच्या पुढची लगतची संख्या घ्यायची, येणाऱ्या गुणाकाराला 2 ने भागायचं म्हणजेच त्याची निमपट करायची. तोंडी आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. 4 पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या 4 गुणिले 5 4 पंचे 20, 20ची निमपट 2 10. अशा प्रकारे आपण प्रत्येक संख्येची त्रिकोणी संख्या काढणे कधीही आपल्याला अवघड जाणार नाही. मग जेव्हा आपण त्रिकोणी संख्या पाहत असतो तेव्हा त्याचे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे आपण जे आता लिहिलेले आहे, कुठलीही संख्या
म्हणजेच ट्रायंगुलर नंबर मीन्स ट्रायंगुलर नंबर इज इक्वल टू नंबर मल्टिप्लाइड बाय नेक्स्ट नंबर डिवायडेड बाय 2. येणारं उत्तर हे त्याची त्रिकोणी संख्या असेल. अशा प्रकारे जेव्हा आपण कुठल्याही संख्येचा त्रिकोणी संख्या काढत असताना आपण त्याचा परीक्षेमध्ये फक्त त्रिकोणी संख्या काढा असे येत नाही, तर कधी कधी त्रिकोणी संख्या देतात आणि त्याचा पाया काढा असे विचारतात. तर त्याप्रमाणे त्याची उदाहरणे आपण कशी सोडवायची ते आपण आता पाहूया. जेव्हा आपण दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढत असतो किंवा कुठल्याही ट्रायंगुलर नंबरचा जेव्हा बेस विचारलेला असतो, तर तेव्हा काय करायचं, दिलेली जी त्रिकोणी संख्या असते त्या संख्येची दुप्पट करायची. समजा पहिली त्रिकोणी संख्या आपल्याला दिलेली आहे 3, या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा बेस किती असे जर विचारले असेल तर सुरुवातीला या संख्येची दुप्पट करायची. 3 गुणिले 2 बरोबर 6. आलेल्या संख्येच्या मागची जवळची पूर्ण वर्गसंख्या घ्यायची. आलेल्या संख्येच्या जवळची मागची वर्गसंख्या. आता 6च्या अगोदरची वर्गसंख्या 4 आहे. 4 ही संख्या या संख्येतून वजा करायची. आलेले उत्तर 2, म्हणजेच या संख्येचा बेस आहे 2. 3चा बेस आहे 2. पाहूयात आपण. 2 आणि हा 1 तिन्ही मिळून त्रिकोणी संख्या झाली 3. याचं जर या बेसची जर त्रिकोणी संख्या पाहिली तर 2 गुणिले 3 छेदस्थानी 2. 2 क्रमवार संख्याची गुणाकार त्याची निमपट. 2 2 1 कटले 3 हे याची त्रिकोणी संख्या. अशाच प्रकारे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा बेस, व्हॉट इज द बेस ऑफ दॅट ट्रायंगुलर नंबर 15. 15ची दुप्पट करायची. 15 दुने 30, 15 गुणिले 2 15 2 30. 30च्या मागची स्क्वेअर नंबर 25 आहे. 30 मायनस 25 इज इक्वल टू 5. म्हणजेच 15 या संख्येचा बेस आहे 5. 15 या त्रिकोणी संख्येचा बेस आहे 5. टाळा करायचा असेल तर आपल्याला 5 गुणिले पुढची लगतची संख्या 6 छेदस्थानी 2. बेक बे बेत्रिक 6. 5 गुणिले 3 15. अशा प्रकारे आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे 55ची दुप्पट 110. 110च्या जवळची मागची पूर्ण संख्या वर्गसंख्या 100. 100 वजा केले राहिले 10. म्हणजेच 55चा पाया आहे 10. 10ची पुढची संख्या 10 गुणिले 11 छेदस्थानी 2. बे पंचे 10. 11 पाचे 55 आला याचा त्रिकोणी संख्या. याप्रमाणे 21 गुणिले 2 42. 42च्या मागची पूर्ण संख्या 36 आहे. 36 वजा केले त्याचा पाया येईल 6. अशा प्रकारे आपण प्रत्येक संख्येचा बेस कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आपण पाहणार आहोत इंटिजर्स. यानंतरचा संख्येचा प्रकार आहे इंटिजर्स, म्हणजेच पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर 0, सर्व धन संख्या आणि सर्व ऋण संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या होय. 0 हा एक वेगळा भाग राहतो. संख्या रेषेवरील ज्यावर धन प्रभार आहे त्या संख्या म्हणजे धनसंख्या आणि ऋण असणाऱ्या संख्या म्हणजे 0पेक्षा लहान असणाऱ्या संख्या या ऋण संख्या. या 0 आणि 0पेक्षा मोठ्या संख्या सर्व संख्या मिळून पूर्णांक संख्या म्हटले जाते. मग आपण पाहत असतो 0पेक्षा उजव्या बाजूला संख्या रेषेवर ज्या संख्या असतात 1 2 3 4 5 6 अगणित इथून पुढे संख्या आहेत, त्या सर्व संख्येला 0पासून 1 पासून पुढच्या संख्येला 1 पासून सर्व संख्येला आपण धनसंख्या असे म्हणतो. कारण याच्या मागे जरी कुठलाही चिन्ह नसेल तरी यावर धनप्रभार असतो किंवा याला पॉझिटिव्ह नंबर देखील म्हटले जाते. +1, +2, +3, +4, +5 आणि 0पेक्षा मागे म्हणजे 0पेक्षा लहान असणाऱ्या संख्या ह्या -1, -2, -3, -4, -5 म्हणजेच -1, -2, -3, -4, -5 यावर निगेटिव्ह असे नंबर्स असतात. म्हणजेच आपण पाहत असतो की पूर्णांक संख्येमध्ये 0 सर्व धनसंख्या आणि सर्व ऋण संख्या असतात. मग मी 0 असं वेगळं का नाव घेत आहे, कारण 0 इज नायदर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह.
म्हणजे 0 या संख्येवर धनप्रभारी नाही आणि ऋणही नाही. 0 ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. धनही नाही आणि ऋणही नाही अशी संख्या 0. अशी संख्या 0. आता आपण पाहू शकतो संख्या रेषेवरून तुम्ही पाहिलं तर आपल्याला संख्या रेषेवर सर्वात लहान धनसंख्या आपण सांगू शकतो. सर्वात लहान धनसंख्या 1 आहे, पण सर्वात मोठी धनसंख्या आपण सांगू शकत नाही. सर्वात मोठी धनसंख्या सांगू शकत नाही. आणि ऋणसंख्येमध्ये -1 ही सर्वात मोठी ऋणसंख्या आहे. -1 पेक्षा -2 ही संख्या लहान आहे. -1 ही मोठी आहे -2 पेक्षा. कारण जेव्हा आपण ऋणसंख्या पाहतो तेव्हा आपण संख्या रेषेवर डावीकडे जात असतो. जेव्हा आपण डावीकडे वळतो त्यावेळेला त्याची किंमत कमी कमी होत जाते. जेव्हा उजवीकडे जातो त्याची किंमत वाढत जाते. म्हणून संख्या रेषेवर सर्वात छोटी धनसंख्या 1 आहे. छोटी धनसंख्या म्हणजेच स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर सांगता येतो आपल्याला 1 आणि ग्रेटेस्ट निगेटिव्ह सांगता येतो. ग्रेटेस्ट निगेटिव्ह नंबर -1. पण संख्या रेषेवर ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह नंबर आपण सांगू शकत नाही. कारण संख्या ह्या अमर्याद अगणित असतात आणि संख्या रेषेवर आपण स्मॉलेस्ट निगेटिव्ह नंबर देखील सांगू शकत नाही. ग्रेटेस्ट निगेटिव्ह नंबर आपण सांगू शकतो. आपण लहान मुलांना जेव्हा वजाबाकी बेरीज शिकवत असतो तेव्हा संख्या रेषेवरच वजाबाकी बेरीज शिकवत असतो. काही मुलांना जेव्हा इंटिजर्सचा बेरीज वजाबाकी सांगतो ती समजत नाही. उदाहरणार्थ असं जर मुलांना सांगितलं -2 बरोबर किती, -2 बरोबर किती, त्यावेळेला मुलांना संख्या रेषेवर हे गणित करणं खूप सोपं जातं, अगदी सोपं जातं. यामध्ये -2 हा ऋण नंबर आहे तर हे वजाबाकी करायचे आहे. -2 मधून +2 काढायचे आहे. -2 मधून 2 काढायचे आहे म्हणजेच आपल्याला मागे जायचं आहे. -2 यामधून 2 पावले मागे गेली, उत्तर आलं -4. आपण मुलांना असं शिकवलेलं असतं मायनस जेव्हा असेल तेव्हा क्रिया ही बेरीज करायची, पण येणाऱ्या उत्तराला मायनसचं चिन्ह द्यायचं. त्या नियमाप्रमाणे देखील उत्तर -4 येते आणि या नियमाप्रमाणे देखील उत्तर -4 येते. अशा प्रकारे जर मुलांना सांगितलं की 4 + 2 तर आपण पाहतो प्लस म्हणलं की पुढे जायचं, 4 पासून 2 पायऱ्या पुढे जायचं. आलं उत्तर 6. संख्या रेषेवर याप्रमाणे बेरीज करता येते. जर निगेटिव्ह नंबरची आली की 2 - 3 अशा वेळेला जेव्हा असेल तर आपण 2 पाहतो पॉझिटिव्ह आहेत आणि 3 हे मायनस करायचे. 2 पासून मागे 3 अंक यायचेत आपल्याला. 2 पासून 1 2 3, 2 - 3 -1. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर मुलांना इंटिजर्सबद्दल माहिती सांगू शकतो. इंटिजर्सचा सगळ्यात महत्त्वाचा नियम 0 ही संख्या धनही नाही ऋणही नाही. सर्वात लहान धनसंख्या आपण सांगू शकतो पण सर्वात मोठी धनसंख्या सांगू शकत नाही. सर्वात मोठी ऋणसंख्या सांगू शकतो पण सर्वात लहान ऋणसंख्या किंवा निगेटिव्ह नंबर सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण मुलांना धनसंख्या आणि ऋणसंख्यांच्या ह्या काही पदावलीमध्ये आपण जेव्हा करत असतो तेव्हा संख्या रेषेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. त्याचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पदावलीचा सविस्तर अभ्यास करूयातच. आता आज फक्त या गोष्टीमध्ये संख्या रेषेमध्ये कशा प्रकारे वजाबाकी किंवा बेरीज केली जाते हे पाहिलं जातं. जेव्हा आपण असं म्हटलं जातं, एखादं उदाहरण पाहिलं की 3 - 5, 3 मधून 5 गेले असं जर उत्तर असेल, लहान मुले काय करतील, 5 मधून 3 काढतात, उत्तर 2 लिहितील. पण आता आपण आपल्या मुलांना शिकवलेलं असतं 3 मधून 5 काढताना 3 मधून 5 जेव्हा 1 + 1 मायनस असते, 3 मधून 5 जात नाहीत त्यावेळेला आपण काय करायचं, 5 मधून 3 काढायचे पण येणारा उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं.
असं आपण आपल्या मुलांना शिकवलेलं असं 1+1 मायनस असेल तेव्हा वजाबाकीची क्रिया वजाबाकी करायची, पण येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं त्याप्रमाणे -2 उत्तर आलेलं असतं. त्याप्रमाणे आपण 3चे उत्तर -2 येते का, 3 मधून जर 5 पायऱ्या मागे गेलं 1 2 3 4 5 आले उत्तर -2. याप्रमाणे मुलांना आपण धनसंख्या ऋणसंख्या याची बेरीज वजाबाकी शिकवू शकतो. हा आहे संख्येचा प्रकार इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या. अशा प्रकारे मी मागच्या 4-5 व्हिडिओमध्ये संख्यांचे प्रकार असे सर्व संख्यांचे एकूण सर्व प्रकार आपल्याला व्हिडिओमार्फत सांगितलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच या सर्व व्हिडिओचा तुमच्या मुलांसाठी उपयोग होईल. तुमच्या मुलांना शाळेतील मुलांना व्हिडिओ दाखवा किंवा घरी जरी तुमच्या आसपास मुले असतील त्यांना या व्हिडिओ दाखवून त्यांचा नक्कीच फायदा करा. धन्यवाद.